प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे श्रीमंत साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपण मागणी प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे। महाराज या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याकडे मागणी करतात, देवा चित्ती तुझे पाय काही नको मला, चित्तात तुझे पाय असू दे, चित्ती तुझे पाय डोळ्यात रूपाचं ध्यान असू दे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान आणि अखंड मुखी नाम आणि तुमचे वर्णावे गुण, एवढ्या मागणी आहे। चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा। तुम्हाला उचित असं काही असेल ते बघा करा, उचित ते करा भाव जाणून खरा। कारण मी तुझ्या बाबतीत जर जाणायला गेलो तर महाराज म्हणतात खुंटली शहाणी, माझा शहाणपणा काही कामाचं नाही, तुला पाहायला गेलो तर तू सापडतच नाही मला। खुंटली जाणीव किंवा शहाणीव माझे बोलण्याचे आता, तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत पुढे झाले चित्त समाधान। खुंटली शहाणीव माझे बोलण्याची आता, कळो यावी तैशी करा बाळाची चिंता। तुका म्हणे आता नका देवांतर, न कळे पुढे काय कैसा होईल विचार। काय सांगता येते बुद्धीमध्ये, काय पालट होतो, काय विचार होतो, काही सांगता येत नाही। हेच एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा। आता हे मागणं कोणाचं आहे महाराज? हे मागणं कोण मागते? श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा। आता मला खरं सांगा, तुमच्याकडे गाय दूध देते ती मालका करता का वासरा करता? आहे ना, नक्की ना? मला सांगा, गायीनं पानं सोडल्यानंतर वासरू कुठं असतं? आहे का नाही? तसं तुकोबारा जे मागणं मागतात ते कोणा करता? आपण माऊली ज्ञानोबा म्हणतात, माझ्या जीवीची आवडी संत त्या जीवाला, लक्षात आलं का? जीवाचा उद्धार होण्याकरता देव उद्धार करू शकत नाहीत। प्रतिभाषिक सत्तेत असणारा परमात्मा व्यवहारिक सत्तेतल्या जीवाला बोध करू शकत नाही। म्हणून संत आणि देव यांच्या मध्येचे आहे जीव, देव आणि संत। आता इथं फार मोठी मोठी मंडळी ज्यांनी आम्हाला परमार्थाला लावलं बरं का, हो, त्यांच्यामुळं आम्ही आज इथं उभे आहेत। नाही तर भजन करू करू बुवाच्या पुढं आरडाओरड मेला असतं। बुवानी जर इथभर उडी मारली तर आम्ही हातभर उडी मारायचो। बुवाच्या जर पोटात प्रमाण जर असेल तर आमच्या होटात असायचं। पण आमच्या आप्पांचे उपकार आहेत आमच्यावर, हे नाकारून चालणार नाही महाराज। आमचे जाधव साहेब ह्या मंडळीचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत। न जाणो काय आमचा ऋणबंध असेल माहीत नाही। आणि भगवान परमात्म्याकडे मागणी मागत असताना जीवाचं वकीलपत्र संतांनी घेतले, लक्षात ठेवा। जीव कसा आहे? मितवानाथ अपराधी, मितवानाथ अपराधी, मितवानाथ अपराधी। कर्महीन मतिमंद बुद्धी, कर्महीन मतिमंद बुद्धी, कर्महीन मतिमंद बुद्धी, कर्महीन मतिमंद बुद्धी। आठविले नाही कधी तुझं, मी आठविले नाही कधी, तुझं मी आठविले नाही कधी, तुझं मी आठविले नाही कधी। वाचे कृपानिधी माय बाबा, वाचे कृपानिधी माय बाबा, वाचे
ऐकले गाईले गीत, ऐकले गाईले गीत, नाही ऐकले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत, नाही ऐकिले गाईले गीत. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. ही जीवाची दशा आहे. त्या जीवाकरता बोलायचं जर म्हटलं, जीवाची आणि देवाची कधीच गाठ झालेली नाही. जसा सूर्यानं अंधार कधी पाहिलाच नाही. महाराज म्हणता सूर्याशी अंधकारू कै होता गोचरू. बरं का, सूर्याला अंधकार कधी सूर्याने अंधकार पाहिलाच नाही आणि अंधाराने सुद्धा सूर्य कधी पाहिला नाही. या दोघांची कधीच भेट नाही. आणि अशा प्रकारचा जो जीव आहे तो देवाच्या शोधात आहे. लक्षात ठेवा, म्हणजे सुखाच्या शोधात आहे. तुम्हाला माहिती आहे, सुखाच्या शोधात असणारा जीव, त्या जीवाला माहीत नाही सुख आहे देवाजवळ. आणि देव कोणाजवळ आहे? आपल्याजवळ. ज्याप्रमाणे सुख आहे देवाजवळ आणि देव आहे आपल्याजवळ, पण आपलाच देव आपल्याला ज्याप्रमाणे आपलं कपाळ आपल्याला कधी दिसलं नाही, आपलाच गंध आपलं कुंकू आपल्याला कधी दिसलं नाही. जर कदाचित आपलं कपाळ आपल्याला पाहायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? आहे का नाही? काय करावं लागेल? आरसा घ्यावा लागेल. बडे ताई, मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही कुंकू लावायला आरसा घेतल्यानंतर आरशातल्या ताईला कुंकू लावता का हे त्या ताईला लावता? आहे ना दादा? तुम्ही गंध लावायला जर आरसा घेतला तर आरशातल्या बाबाला गंध लावता का हे त्या बाबाला लावता? मराठी येतील तुम्हाला? माऊली म्हणतात, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा दुष्काळ करी. सुकाळ आहे का? देणे घेणे हो, सुखाची वरी होऊ द्या जगा. पण द्या घ्यायचा व्यवहार काय केला? बुवा लोकांमुळं सगळं वाटोळ झालं. इतकं सोपं राजा हो. तुम्हाला सांगू, तुका म्हणे सोपे आहे सर्व, पण त्याला कोण पाहिजे? शहाणा पाहिजे. तुम्ही ज्यांना शहाणा म्हणता ते एक नंबरचे बावळट आहेत. ते चतुर आहेत हो. परमार्थाच्या बाबतीत कोणी अधिकाराने बोलतो, ते चतुर आहेत पण शहाणे नाहीत. यांचं सोडा गल्लीतल्यांचं. आणि आपण बोलावं कुठं पुराणात इकडं तिकडं देवाबद्दल बोलते, काय आपल्यावर काठी घेऊन मारणार नाही. नवे नवे हा सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव सुद्धा हो, तो सुद्धा गैरहजर या बाबतीत. ओवी ठेवतो तुमच्या पुढं. पै सृष्टीच्या उपक्रमा परवेगा विरोत्तमा, शाना ऐसा ब्रह्म एकला होता. आणि मग ब्रह्मदेव म्हणल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये एकच येतं, 3 मुंडकी. तो ब्रह्मदेव नाही. आमच्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. त्यापैकी तुम्ही बसलेले सुद्धा देव आहेत. लक्षात ठेवा. तुमच्या गावच्या सरपंचापासून तर पंतप्रधानापर्यंत सुद्धा देव आहेत. 33 प्रकारच्या कोट्यात 11 रुद्र. तुमच्या गावचा बिरोबा, तुमच्या गावचा हनुमान हो, ही रुद्रकोटी. तुमचा गावचा सरपंच हा इंद्रकोटीमध्ये मोडतो. आणि तुम्ही सामान्य आपण जनता जी ती ब्रह्मकोटीमध्ये मोडत असता. आमचे बाबा सांगत, ज्याला प्रजा निर्माण करण्याचं ज्ञान आहे तो ब्रह्मदेव आहे. सृष्टी कोणी निर्माण केली? अरे ब्रह्मदेवाने केली, आपण केली सृष्टी निर्माण. मला खरं सांगा, देवाने स्त्री आणि पुरुष निर्माण केला का नवरा बायको निर्माण केली? हां,
लग्न कोणी जमवलं? हो, तुम्ही ब्रह्मदेव आहात. मला सांगा, जर तो ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो जर ह्या बाबतीत अज्ञान आहे तर आपल्या बाबतीत काय? मला सांगा. आता मी असं विचारतो, क्षमा मागून आपण शहाणे का वेळी? आपण दड शहाणे पण नाही आणि येडे तर निश्चितच नाही. आलं का लक्षात? तुम्हाला उदाहरण सांगायचं. श्रावण महिना येईल आता पुढं. पोळ्याचा सण तुमच्याकडे कोणता जाधव साहेब? श्रावणी असतो ना. कुंभाराकडे आता बैल करायचं काम सुरू झालं असं. कुंभाराने माती आणली, ती माती मळली. आता ती मळलेली जी माती आहे तो बैल आहे का? मळलेली माती तो बैल नाही. काय आहे ती? चिखल आहे, चिखल. बरं, जी माती आणली कोरडी माती, ती माती आहे. ती माती आता माती नाही आणि पोळ्याचा बैल पण नाही. ती मधलं जे त्याला म्हणतात मतपिंड. बरं का? कोणी ही समाज मतपिंड आहे. मतपिंड म्हणजे धड पोळ्याचं बैलही नाही, धड माती बी नाही. विठ्ठल ह्या जीवावर अनेकांचे उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभयदान. का साधू संतांचे उपकार आहेत आणि भगवंताचे आमच्यावर उपकार आहेत. म्हणून तर तुकोबारा त्या भगवंताला विनंती. काय उपकार आहेत भगवंताचे? जने हा जीव दिला जीवदान दिलं का शरीर दिलं? हे शरीर आपल्याला कोणी दिलं? कोणी दिलं शरीर? जाणते म्हणतील देवे दिला देव भजना गोमट नाही. परंतु हे शरीर आम्हाला एवढंच माहिती आहे, आमच्या आईवडिलांनी काय केलं. आईवडिलांनी तुमच्या शरीरामध्ये जेवढं मांस आहे तेवढं आईचं आहे आणि त्या शरीरामध्ये जेवढी हाडं आहेत तेवढी आपल्या वडिलांची आहेत. हे त्यांचे उपकार आहेत. आणि ह्या शरीरामध्ये भगवान परमात्म्याने आईच्या उदरामध्ये असताना 7व्या महिन्यामध्ये प्राण प्रस्थापित केले. प्राण तुमच्याकडं माणूस मेल्यानंतर त्याचा प्राण जातो का आत्मा जातो? गायकवाड का काय जातं? माणूस मेल्यानंतर त्याचा प्राण जातो का आत्मा जातो? प्राण जातो. आत्मा जातही नाही ना आत्मा येतही नाही. न जायते न मरेती कदाचन. काय जातं? आलेला प्राण जो आहे तो कधी आला? तुम्ही आपण यांच्या उदरामध्ये 7व्या महिन्यात होतो ते वटवागुळासारखी उलट टांगलेलं होतं. थापटाकीचं आहे दादा. नाकी तोंडी कृमी इकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कौना पुढे सांगू बापा. काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा. मास मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षण ध्यात. पण कधी 7व्या महिन्यापर्यंत ते हालचाल करत नाही.
7व्या महिनी भगवान परमात्म्याने ज्यावेळी टाळू नावाच्या भागातून प्राण प्रस्थापित केले मग मात्र हालचाल करायला लागलं ते. मग त्याला जाणीव नावाची शक्ती प्रदान झाली आणि त्या भगवंताला हात जोडून विनंती करू लागलो, देवा एक वेळ करी या दुःखा वेग नवस रात्र आणि दिवस पांडुरंग. आईच्या उदरात असताना तुम्ही भजनी आहात बरं का. आता हे जे भजन आहे टाळपा खोजाचं हे भजन वेगळं आहे, पण आईच्या उदरामध्ये असताना तुम्ही देखपा मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. परिज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदाशी आले कल्पून येते कल्पू लागले आणि कत्वाची कल्पना करू लागलेला जो जीव त्या जीवाची दया आली भगवंताला. नाभी नाभी म्हणे गोपाळ व्हायरे मी आहे. आणि हे बिलिंदर घसरला आईच्या उदरातून तसं पसरलं पसरलं तसं विसरलं. काय विसरलं तेच माहीत नाही काय विसरलं. आणि म्हणून साधू संत पुढाले आणि बाबा तुला ज्याचं विस्मरण झालंय ना पद्मनाभ जोडला. दाईनं ज्या दिवशी नाळं खणलं त्या दिवशी त्याचा आणि तुझा संबंध तुटलाय. तो जोडून घेण्याकरता त्याला साधू संतांची गरज आहे लक्षात. आणि म्हणून देवाच्या बद्दल साधू संत जे बोलतात आम्ही एवढं हिमतीनं बोलत नाही. आता खरं सांगा आपण देव पाहिलाय काय? पाहिलं असलं तर आम्हाला बी दाखवा आहे का. पण साधूंकडे जर गेलं तर ते म्हणतात देखिला देखिला माये देवांचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवांचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाले तुझे पण. 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 देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवांचा देव. ते म्हणतात आम्ही पाहिलं म्हणे आम्हाला का दिसत नाही. आम्ही मेले नारळ फोडू फोडून शेंदूर भोगू भोगू आहे का नाही. मला सांगा ताई तुम्ही देवाला नारळ फोडता. बोलायचं बोलायचं आहे का नाही करायचं. देवाला नारळ फोडता की नाही. नाही नाही का. बरं माणसाला विचारू दादा नारळ फोडता देवा. नारळाला डोळं किती नक्की. हो नारळाला डोळे 3 आहेत आणि फोडणाऱ्याला किती आहेत. त्याच्यामुळे घोटाळा झालाय. हो आणि ह्या मार्गाचा पहिला वारकरी कोणी माहिती का तुम्हाला. कोणी
शंकर ते गेलं तिथं भेटायला गेलं पुन्हा बाहेरच नाही आलं. तुकाराम महाराज सुद्धा वारीला गेले पुन्हा मागच आले नाही. तुका पंढरीशी गेला. पण आम्ही कितीतरी वेळा हेलपटे घातले पण वेळ काय लागत. याचं कारण असं आहे, आपल्याला 3 डोळे आहेत. बरं, आपला जन्म आपला किती वेळा होतो? ज्ञानाचे अधिकारी आपण नाहीत. ज्याचा 2दा जन्म झाला तो ज्ञानाचा अधिकारी आहे. ज्याचा 3रा डोळा ओपन झाला तो ज्ञानाचा अधिकारी आहे, मोक्षाचा अधिकारी आहे. पंढरीचे वार पंढरीचे वार अधिकारी मोक्षाचे अधिकारी मोक्षाचे अधिकारी मोक्षाचे अधिकारी मोक्षाचे अधिकारी मोक्षाचे पुंडलिक दिदलावर पुंडलिक दिदलावर पुंडलिक दिदलावर पुंडलिक दिदलावर करुणा कर विठ्ठले करुणा कर विठ्ठले पुंडलिक दिदलावर पुंडलिक दिदलावर करुणा विठ्ठले करुणा विठ्ठले पुंडलिक दिदलावर पुंडलिक दिदलावर पुंडलिके दिदलावर. हा जुने तपास नाही मारत. कोणता पुंडलिक? ज्या दिवशी साधूचा बोध त्या पुंडलिकाला होईल मग पुढची गोष्ट आहे. बोध दिला मज संगाते मार्ग दाविला नीट भ्रांतीस मूळ गेली दिसू लागली वाट. होय, पुंडलिक रायाने काय केलं? आई वडिलांना खांद्यावर घेतलं आणि बायकोच्या गळ्याला दोर बांधला. आणि पुंडलिक कुठं चालला? बरोबर आहे. मग काहीतरी चुकलंय आपण. आई वडिलाच्या गळ्याला दोर बांधला आणि पुंडलिक काशी यात्रेला चाललाय. अरे त्या पुंडलिकाचं जाऊ दे, आपलं बघा. खरं सांगा दादा, दिवाळीच्या सणाला आईला भारी साडी घेता का बायकोला? हे कुठं बोलत आहेत? हे पुंडलिकाचे, हे पुंडलिकच आहेत. मला खरं सांगा, तुम्हाला गुरु ज्यादा आवडतो का बायको ज्यादा आवडतो? अहो टका टका पाहता काय माझ्याकडं तुम्ही? मी विचारतो. हो पुंडलिक आहेत आपण. मला खरं सांगा, आपल्या लेकरा बाळाचा नाद ज्यादा आहे का देवाचा नाद ज्यादा आहे? अरे त्या धृतराष्ट्राला कशाचा नाद होता? पुत्र मोहे स्नेहेतू धृतराष्ट्राशी पुसतू सांगे संजया मातू कुरुक्षेत्रीची. तसं तुम्हाला मला सुद्धा कशाचा नाद आहे महाराज? प्रपंचाचा नाद आहे, संसाराचा नाद आहे. आणि देवाचा नाद आम्हाला कधी मध्ये आहे, पण कशा करता? अरे करू बरं करू नाही गुणाला त्याला मी काय करू? अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. आणि साधूचा बोध व्हायला पाहिजे. 4 पार्ट आहेत तुमच्या पुढं. पहिलं आहे मन, दुसरे बुद्धी, तिसरं आहे चित्त आणि चौथा आहे अहंकार. म्हणून जे पहिलं जे तुमचं असणारं मन जे आहे त्याचे 4 भाग झालेत, लक्षात ठेवा. म्हणून माऊली ज्ञानोबाची ओवी तुमच्या पुढे ठेवतो. ते मन मीची करी
माझी या म्हटल्यानंतर कुठला होतो प्रत्येक कुठला लागतो माझी या माझी या कोणतं भजन ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेरी हा हे चांगलं माहिती आहे तुम्हाला आणि धरुणी स्त्री हरी जपे कधी मधी वा आणि असं जर असलं तर छान गोष्ट आहे आणि अशा प्रकारचा बोध जो आहे साधूचा बोध कोणला होत असतो देहाला का आत्म्याला साधूचा बोध देहाला होत नाही देह जड आहे जडाला कधी बोध होत नसतो आत्म्याला बोध होण्याचा संबंधच नाही मग कोणाला बोध होतो जने दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जने दृष्टी लागो तुझे सगुणपणा जेने माझे मला बोध केला जेने माझे मला बोध केला जने दृष्टी लागो तुझे सगुणपणा जने दृष्टी लागो तुझे सगुणपणा जेने माझे मला बोध केला जेने माझे मला बोध केला जेने माझे आता सांगा तुम्ही आपण सर्वजण इथं जमलो तुम्ही आता मन बरोबर आणलं का घरी ठेवलं आता तुमच्या मन बरोबर आहे का घरी आहे हा ना म्हणून विचारतो ना आम्हाला सांगा ना मन आणलं का घरी ठेवले मन बरोबर आहे आमच्या मला थोडं बोट लावून दाखवतं का मन कुठं येते मन मनपणाने न राहता मन जे आहे ते मनच तुमचा परमात्मा आहे लक्षात ठेवा पण ते ब्रह्म भुलल्यामुळं मायेमुळं त्याला गढूळपणा आलाय आणि तो गढूळपणा त्या नितळपणा करायचा आहे म्हणून काय करतात महाराज सांगतात त्या मनाला काय करायचं महाराज त्या मनाला निर्मळ करायचं निर्मळ देव प्राप्त करायचं साधन अजून कोणतीच सांगितलं नाही फक्त तुमचं चित्त शुद्ध करण्याकरता साधन तुका म्हणे चित्त करणे निर्मळ तुका म्हणे चित्त करणे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ गोपाळ राहे तेथे येवनी गोपाळ राहे तेथे म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ सकळाच्या पाया माझे दंड सकळाच्या पाया माझे दंड सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंड सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा ही गोष्ट झाल्याशिवाय आईशी नुपजता माझी भक्ती तया कैशी होय विषय विरक्ती विरक्ती विना प्राप्ती नवेशी निश्चिती उद्धवा आता खरं सांगा
जवळजवळ आषाढीला आप्पा कमीत कमी माझ्या मते 25 लाखाच्या पुढे यात्रा असेल. एवढी मोठी यात्रा होती. किती लोक भाविक आहेत बघा. आता मला एक सांगा, पंढरपूरला जाऊन वारकरी व्हावा का वारकरी होऊन पंढरपूरला जावं? हां, आहे का नाही? पाण्यात पडल्यावर पोहावा का पोहता आल्यावर पडावा? पोहता आल्यावर पडावं. बरोबर आहे. पोहायला कुठं वाळूच शिकावा का? अरे वारकरी होऊनच पंढरपूरला जाऊ. पण वारकरी व्हायला कुठं जावं याचा अजून वेळ लागला ना. सगळे वारकरीच, याबद्दल मी सुद्धा वाद नाही. तुळशीची माळ गाळे घातले म्हणजे वारकरी होतो असं नाही. पण पंढरीला आलेत का तुम्ही? त्या पंढरीला ह्या पंढरीला आलात तर ती पंढरी समजून घ्यायची. त्या पंढरी गेल्यावर ही पंढरी समजतात. तुम्हाला माहिती आहे पंढरपूरला पूर्वी काय होतं? आषाढीला गेल्यानंतर त्या ठिकाणी चातुर्मास व्हायचा. चातुर्मासामध्ये त्याला नाम द्यायचं. हो, तिथं नामाच्या पिठाच्या पेठा होत्या. आता कुंकाच्या बुक्याच्या आहेत. हो, पंढरपूरला गेल्यानंतर हा दुकानं होती पहिली नामाची. आता बुक्याचे, घोंगड्याचे, बांगड्याचे ह्याचे दुकानं आहेत. पंढरपूरला गेल्यानंतर देव पाहून यावा का देव घेऊन यावा? देव पाहून यावं का देव होऊन यावा? पण आम्ही तिथं जातो बांगड्यानं घोंगड्या घेऊन येतो म्हणून वेळ लागत. आणि तिथं दुकान बी नाही राहिलं आता. हो, आणि पंढरपूरचा विधी पण आम्हाला माहीत नाही. काय विधी आहे पंढरपूरचा? पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागे स्नान. माऊली ज्ञानोबरायानं ज्यावेळेस निर्माण केलं ना, सगळी मंडळी एकत्र आणली आणि त्या सगळ्या मंडळी विचारलं, म्हणजे महाराज स्नानाचं काय करायचं? ते म्हणले चंद्रभागेला आशीर्वाद देते. चंद्रभागे करता एक स्नान, तुझे दोष पळतील म्हणून चंद्रभागेला लोक स्नान करतात बरं का. बाथरूममध्ये जात नाही तिथे. ते म्हणले अन्नदान एवढ्यांचं खाण्याचं काय करायचं? अरे ते म्हणे एक शिथितेतले अन्न, कोटी कुळाचे उद्धरण, आणि म्हणून मिळवली मांदी वैष्णवांची. कोणा करता? पुंडलिकाला सांगितलं होतं, पुंडलिका वरंब्रोई. काय केलं होतं पुंडलिकाने? विठ्ठल रुक्मिणीची सेवा केली होती. कोणती विठ्ठल रुक्मिणी? आई आणि वडील. बरं का, साधूचा बोध झाल्यानंतर कळलं आई वडील हे तीर्थाचीही तीर्थ आहेत, देवाचाही देव आहे. ज्याच्या घरामध्ये आई आणि वडिलांचा सन्मान होत नाही तो जीवनात कधीही सुखी राहू शकत नाही. आई आणि वडील विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी, मग सुखा का येऊन झाले सोय रे त्रिभुवन. पुढं चला. हो, जिये का माता पित्रे. चला पुढं. चंद्रभागे स्नान झालं. एक शिथितीतल्या अन्नाचा प्रश्न सुटला, स्नानाचा सुटला. आणि मग पुढं काय सांगितलं त्यांनी? बारीला जाऊन उभं राहा. हातपाय टंगडे मोडायला नाही, तिने नाही सांगितलं. मग तुम्हाला देवाचा पत्ता पाहिजे ना? माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. तयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. मग जप करायला सांगितलं माझ्या नामाचा. मग हरिपाठामध्ये एक ओळ आलेली आहे, रामकृष्ण वाचा. हो, ज्याला ज्याशी नाही पंख पाय, तेने करावे ते काय. चित्ती धरून दृढ भाव पंढरपुरा
वनवासी जावे का. हो. आणि मग त्यांनी काय कर, रामकृष्ण वाचेचा भाव आहे आणि आत्मा जो शिवाचा त्याला रामजप म्हणतो. आणि तो जप एकदा त्या साधू संतांकडून तिथं समजून घ्यायचा आपा. आणि 4 महिने झाल्यानंतर ती एकादशी येत असती, तिला तर नाव आहे प्रबोधिनी एकादशी. त्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी याचा माथा थापटायचा, प्रबोध द्यायचा, त्याला सांगायचं बाबा जा आता. हो, अशी मिळवली मांदी वैष्णवांची. याचं कारण असं आहे महाराज, पुंडलिकाला सांगितलं वरंब्रोहे पुंडलिका, तेव्हा तुम्हाला वर देणार आहे. म्हणले वर माग. पुंडलिकाने वर मागितला, मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावून या. आणि देवाने सांगितलं सगळ्यांना घेऊन माझ्याकडे, मी या सगळ्यांचं कल्याण करतो. पुंडलिक म्हणला मला कुठं सवड आहे. आता खरं सांगा, आपल्या पुंडलिकांना सवड आहे का? यांना वेळ नाही. ते म्हणे तुला करायचं असलं तर कर, नाही तर करू नको. पोर पूर्ण पण ते सगळ्यांना मी आणू शकत नाही. अरे 4 पाहुणे बोलवले तर 2-4 बोलले तर एकच येतंय. कोणी येऊ शकत नाही आपल्या म्हणण्याप्रमाणे. मग भगवान परमात्म्याने पुन्हा अवतार धारण केला ज्ञानोबरायाच्या रूपाने. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानोबाच्या काळातच मोती पावळ्याचा पाऊस पडला, त्याच्यानंतर फक्त श्रीपाद बाबाच्या काळात पडला. हो, एवढी साधक कधी झाले ज्ञानोबरायाच्या काळात, आणि त्याच्यानंतर फक्त श्रीपाद बाबाच्या काळामध्ये. हे क्रांती घडली ती मधी महाराज. काय सांगावं. अरे खऱ्या अर्थाने खरा विषय आपल्याला कळला. असू द्या, असू हरकत नाही. आणि पुंडलिकाचा वर पूर्ण करण्याकरता भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा लीन गुढी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुण वेधिले. आणि अशा प्रकारचा ज्ञानोबराय त्यांनी सर्व स्तरातील मंडळी जमा केली. लक्षात ठेवा. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, नामयाची जनी कोणतीचा भाव, जेवी पंढरी रावती सवे, मैराळ जनक कोण कुळ तयाचे, मैमान तयाचे काय सांगू, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय आयसा वेदशास्त्री. आणि अशा प्रकारची मिळवली मांदी वैष्णवांची. आणि काय केलं, जयाने घातली नुक्तीची गवांदी. मुक्तीची मुक्तीची नुक्तीची मुक्तीची मुक्तीची नुक्तीची नाही. आम्ही आता नुक्तीचे गवांदी घालतो, मुक्तीचे गवांदी कोणी देत नाही. हो, मिळवली मांदी वैष्णवांची. अशा प्रकारचा संप्रदायाचा ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवाला. पण ती प्रोसिजर अशी आहे महाराज. तुकोबराय सुद्धा वारीला आल्यानंतर देवा चित्ती तुझे पाय. तुमच्या मनाला बोध एकदा झाल्यानंतर त्याचं चिंतन करता करता त्या मनाचं रूपांतर चित्तात होत असतं. हो, तुकोबाराय म्हणतात माझ्या गुरुनी मला पावशेर तूप मागितलं. मंडळी गायचं का म्हशीचं, गावरान गायचं का हायब्रिड गायचं. अहो ह्या जागेवरच्या बोकून ऐकलंय मी. तो म्हणतो खुशाल गावरान गायचं पावशेर तूप तुकाराम महाराजांनी त्यांच्या गुरुला दिलं. कळस झाला, कळस अज्ञानाचा कळस झाला. मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्यापैकी मन मी माझ्या सद्गुरूला दिले. मग त्या मनाचं काय केलं सद्गुरूंनी. तुमच्याकडे तुपाची परीक्षा नाका नाही का तोंडा नाही. हां, तूप खायचंय का नाकाने सुंगायची. बरं, जे इथं लावलं तू आज घेतला, जानकबाई तूप चांगलं आहे घ्या. हा, इथं लावलं ते तूप का आत गेलं ते तूप का मध्ये येते तूप. अरे इथं लावलं आणि त्या सुगंध घेणारा तो ज्ञाता आहे. जे तूप आतमध्ये गेलं, इथं जे लावलं ते तूप आहे, त्याचा सुगंध जर ज्याने घेतला तो ज्ञाता आहे. आणि दोन्हीच्या मधली पोकळी जी येते ज्ञेय नावाची वस्तू आपण आहोत. हे समजण्याकरता ही प्रोसिजर आहे. हो, आणि मग ते तुकोबारायला समजल्यानंतर आता फक्त काय करायचं, त्या मनाने मंथन करून चित्ताचं एक टंगडं मोडायचं. चित्ताचं चीद
चिद म्हणजे ज्ञान. ते विज्ञान कसं? पार्था तया नव ज्ञान. कसे बोटाने दाखवू तुला, पाहे अनुभव गुरुच्या बोला. हाती देई जे पदार्थ, तैसा नव्हे गा परमार्थ. हातात पदार्थ द्यावा असा परमार्थ नाही. पार्था तया नाव ज्ञान. आणि विज्ञान, बरेच घनचक्कर लोक आहेत अजून त्याला विज्ञान बी माहीत नाही. मला सांगा, मोबाईल आहे कोणाकडे? मोबाईल माझ्याकडे. भाऊ मोबाईल काय म्हणतात? आता जरी माझ्या भावाला फोन केला इंग्लंडमध्ये बटणं दाबून, तरी तो भाऊ माझ्या संग बोलू शकतो. किती प्रगत आहे! काय प्रगत आहे विज्ञान. आमचे बाबा सांगायचे, कुत्रं चोर पकडतं. त्याला शिकवलं कोणी? माणसानी. मग माणूस विज्ञानी का मोबाईल विज्ञानी? पार्था तया नाव ज्ञान. येतो प्रपंच हे विज्ञान. आणि ह्या विज्ञानावर ज्याची सत्यबुद्धी आहे त्याला म्हणतात अज्ञान. याच्यावर आमची सत्यबुद्धी आहे, पण हे कसं वापरायचं? साधन म्हणून वापरायचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही घरी गेल्यानंतर चपला दारात काढता का घरात न्याता? मी आत्ताच विषय झाला आमचा. तुम्ही जवळ गाव कोणतं आहे मोठं सिटी? सोलापूर. सोलापूरहून तुम्ही 1.25 लाखाची बुलेट गाडी आणली. मला सांगा, त्या बुलेट गाडीला हळद कुंकू वाहून चालू करता का लात घालून? लात घालून आहे का नाही? पुन्हा दर्शन घेऊन चला पुढं. तुमच्या घरी संडास आहे का नाही? पायोखाना म्हणजे पायोखाना कळत नाही कोणाला, बऱ्याच लोकांना. हा, पण त्याला संडास म्हणलं सगळ्यांना कळतं. बरं, त्या संडासमध्ये तुम्ही जाताना गरज म्हणून जाता का हौस म्हणून जाता? नाही नाही, असं कधी कळलं जरा जरा संडासात जाऊन बसू जरा आरामशीर. मग ती गरजेची गोष्ट आहे का हौशीची गोष्ट आहे? प्रपंच करू नका कोण म्हणते? आणि खुशाल हे बुवा लोक त्या माईक बोलून सांगतात, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. कोणता संसार? मला सांगा, कीर्तन झाल्यावर आपा हा कुठं जाणार आहे? आम्हाला सांग. त्याच्या डोक्यात येत असं संसार म्हणजे हा अरे ही व्यवस्था आहे. फक्त अज्ञानात केलेला प्रपंच जो आहे, अज्ञानात केलेला परमार्थ तो प्रपंच आहे, पण ज्ञानात केलेला प्रपंच हा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, पण अहम सोहम ब्रह्म आकळले. हो, म्हणून यारे यारे लहान थोर सगळे गाते श्रोते आणि पाहते. चतुर्विनोदे दुश्चित्ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सकळाशी विनवणी करा विठ्ठल स्मरण. नामरूपे अनुसंधान जाणोनी भक्ता भव लक्षण जगन प्रमाण. एवढी आठवलाय त्याने. हा भिवू नका. या येथे एकच लीला तरले सर्व भावे मज भजले. आईलची थडी सरले माया जाळ. कुठे ते भाऊसागर आहे? नाही, ते खोटं आहे. मला सांगा, प्रपंच खरा का खोटा? तुम्ही जर बोलले तर मला बरं वाटेल. कारण नियम असा आहे संप्रदायाचा, करेल जो प्रश्न, सांगेल जो कथा आणि श्रवण करता उद्धरत. मला सांगा, प्रपंच खरा का खोटा आहे? खोटा आहे. कीर्तन झालं कुठं जाणार तुम्ही? तिथं जायचं. खोटा असतं तर गेले असते का? प्रपंच खोटा नाही. मला खरं सांगा, स्वप्न खरं का खोटं? रात्री 9 वाजता पडलेलं खोटं आणि पहाटे 5 वाजता पडलेलं खरं. स्वप्नात तहान लागल्यानंतर उशाचा गडवा चालन का स्वप्नातला तलाव चालन? स्वप्नातला. स्वप्नात तहान लागल्यानंतर स्वप्नातलाच तलाव त्याला लागेल. उशाचा गडवा काही कामाचा नाही. स्वप्नामध्ये स्वप्न खरं आहे, तसं तुमचा आमचा प्रपंचामध्ये प्रपंच खरा आहे, पण तो प्रपंच जागृतीमध्ये खोटा आहे. लक्षात ठेवा. उठल्यानंतर तुम्ही सांगताना सगळे, अगं मला असं स्वप्न पडलं, पण ते स्वप्न स्वप्नात खरं आहे.
जागेपणामध्ये खोट. जागेपणा म्हणजे ज्ञानात खोटं आहे ते. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडीला, पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. अशा प्रकारची गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे बरं का. आणि ती सद्गुरूशिवाय समजू शकत नाही. गुरु बिन कोण बतावे वाट, गुरु बिन कोण बतावे, गुरु बिना कोण बतावे वाट, गुरु बिना कोण बतावे वाट. बिकट यमघाट, गुरु बिन कोण बतावे वाट, गुरु बिन कोण बतावे. हे बडा बिकट यमघाट, गुरु बिना कोण बतावे बाट, गुरु बिना कोण बतावे बाट. मनाची अवस्था तुमच्या पुढे झाली. मनाच्या नंतर आहे बुद्धी बरं का. ज्यावेळेस ते मन चिंतन करताना, चिंतन करता करता विचाराच्या बैठकीवर जेवतं त्याला ती बुद्धी असते. आता त्या बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे, एका केशवराजे सगळे सिद्धी. बाकीचा असेल रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. आता मला सांगा, ही जी वायर आहे त्या करंटची वाहक आहे का उत्पादक आहे? हो. दृष्टांत समजा, सिद्धांत समजून घ्या. तुमच्या मेंदू, आपल्या मेंदूमधून जे विचार वाहतात त्या विचाराचा उत्पादक मेंदू आहे का दुसरा कोणी? नाही. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती, तो त्याचा उत्पादक आहे. आणि म्हणून ती बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. हो, मन झालं, बुद्धी झाली, आणि बुद्धीच्या नंतर आहे तुमचं चित्त. आणि त्या चित्ताला काय करायचं? चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. किती चिंतन? उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट. ही अवस्था तुकोबारायची झाल्यानंतर, पांडुरंगाची भेट झाल्यानंतर ही स्थिती माझी राहू द्या. असा अभंगाच्या पहिल्या चरणात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, 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 चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम वर्णावे गुण, अखंड मुखी नाम वर्णावे गुण, हेचे एक तुम्हा देवा मागणे दातारा, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा. मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम वर्णावे गुण, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा. विठोबार विठोबार कुमाई, कुमार विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई,
हातामध्ये भगवंताचे पाय, डोळ्यामध्ये रूपाचं ध्यान. कोणत्या डोळ्यामध्ये? हे डोळ्यात नाही बरं का, ज्ञानदृष्टी. अखंड भगवंताचं भजन. ही गोष्ट झाल्यानंतर महाराज काय होईल हो? म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. अनुभव आले अंगात या जगात येत, तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे. आता तुकोबाराय सांगतात बाबा मी त्याचा अनुभव घेतला, तर मला सांगा पाण्यामध्ये होडी असावं का होडीत पाणी असावं? पाण्यात होडी असावी पण होडीत पाणी. आता मला एक सांगा, संसारात डोका असावं का डोक्यात संसार असावा? संसारात डोका असावं का डोक्यात संसार असावा? हा, त्याच्याकरता ही प्रक्रिया आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. लोण्याचा गोळा एकदा निघल्यानंतर तो लोण्याचा गोळा जरी ताकातून आलेला असला, पण तो कितीही दिवस ताकात ठेवल्यानंतर किती दिवसांनी तो एकरूप होईल? हा, त्याला चित्ताचं चिद बनवणं म्हणतात. चित्ताचं चिद. म्हणून आम्हाला काय करायचंय? आमचं चित्ताचं चिद बनवायचं आहे. आणि मग आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. लोण्याचा गोळा जर तुम्ही ताकात ठेवला तर तो कधीच त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. तसं ज्याच्या चित्ताचं चिद बनलं तो संसाराशी कधीच एकरूप होऊ शकत नाही. विठाला 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 विठाला. ज्याचं चित्त बनलं ते भगवंताला आवडतं बरं का ते चित्त. म्हणून चित्त चोरियले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. बरं म्हणतात पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. म्हणून तुमच्या चित्ताचं चित बनल्यानंतर परमात्म्याचं ते स्वरूप आहे, त्याला आवडतं. चित्त चोरियले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. आणि म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. ध्यान लागलं पाहिजे. मला सांगा, आपण ध्यान विसरतो बरं का? ध्यान विसरतो, विस्मरण होते ह्या प्रपंचाच्या राहण्यामध्ये. कारण आपल्याला सवय नाही. ब्राह्मण बोला सवय असते, तो एका वेळेस आरती घंटी दोन्ही बी कार्यक्रम चालतात त्याचे. घंटी बी वाजवतो, आरती बी फिरवतो. तुम्ही प्रयोग करा बरं, होतं काय? आमची आरती फिरली तर घंटी बंद पडते, घंटी बंद पडते आरती. हो, हे दोन्ही जमलं पाहिजे आम्हाला. हे जमत नाही. आणि हे ज्याला जमलं त्याला प्रॅक्टिस म्हणतात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. हो, ते ध्यान आम्हाला कसं करायचं आहे? उदाहरण सांगतो महाराज तुम्हाला. दादा, तुम्हाला जर आता एवढ्या लोकात एखाद्याने शिवी जर दिली तर ती शिवी तुम्ही साधारण लंगोटे महाराज किती दिवसात इसरण बरं माणूस? बाकडे महाराज किती दिवसांनी इसरण? झेंडे महाराज हां, शिवी जर दिली एवढ्या लोकात एखाद्यानी तर ती साधारण किती दिवसात विसरण बरं? वर्ष 6 महिने. अण्णा किती दिवसात विसरण? महिना 2 महिन्यात विसरण का नाही? काय एवढे कोडगे गावी मग विसरायला? मरेपर्यंत नाही. महाराज दुसऱ्या जन्मात इंचू होऊन त्याला डसणार. लबाडा, तुला एक शिवी तर तू विसरू शकत नाही तर हे नाम कसं विसरतो? दंश दंश, हा दंश जाऊ नये हाता. हा दंश जाऊ नये हाता. साचोकार. वा वा.
आणि अशा प्रकारचं चिंतन झालं पाहिजे. खंड्या नावाचा पक्षी आहे, एका वेळेस 4 क्रिया करतो. आपलं कीर्तन आटपायचं आहे आपल्याला, कारण आता जेवायला उशीर होईल. खंड्या नावाचा पक्षी आहे, तो एका वेळेस 4 क्रिया करतो. 4 त्या तळ्यावर असा स्थिर उभा राहतो. पाण्यामध्ये कोणता मासा झोपलेला आहे तो पाहतो आणि बुडी मारतो. चोचित मासा घेऊन खडकावर येऊन खातो. स्थिर झालाय संधान. पाण्यातला मासा कोणतं झोपलं? हिंदान. बुडी मारल्यानंतर स्नान आणि खडकावर येऊन मासा खातो भोजन. संधान, हिंदान, स्नान आणि भोजन हे साधकाला जमलं पाहिजे. एका वेळी 4 क्रिया. हे पाहिलं एका कावळ्यानं. कुणी पाहिलं? कावळा म्हणलं हे फार सोपं आहे. कावळं गेलं आणि स्थिर व्हायला गेलं. ते कावळ्याने जी बुडी मारली महाराज, खडकावर चोच आदळली. चुचीचे झाले 2 भाग. तिकडून आलं शेवळ वाहत आल्यानंतर शेवळ त्या चुचीत अडकलं. कसा बसा बाहेर आला. तिथं एक होता साधू बसलेला. त्या साधूने त्या कावळ्याला सांगितलं, अरे कावळ्या, जानत नाही बुझत नाही गलत काम करते हो. शेवळ में तो मुंडी अडकी, आप क्यों फडफड करते हो. एवढ्या गोष्टी जमल्या पाहिजे. आणि मग तुकोबाराय म्हणतात, देवा चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम. आणि पुन्हा तुझं गुण वर्णन करायचं आहे. आता लय कीर्तनकार कीर्तन करतात, त्याचा देवाचं मेळच लागत नाही. कसेही कीर्तनाची पद्धत. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, हो प्रेम भरे वैराग्याच्या उक्ती विवराव्या, जेणेकरून ही मूर्ती ठसावी श्री हरीची अंतरी. आयशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. हो असं कीर्तन व्हायला पाहिजे. हो कीर्तन या ध्येय सुद्धा ब्रह्मरूप व्हायला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू. अशा प्रकारचं महाराज गाऊ, गुण गाऊ भगवंता तुझे. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा माग तुम्ही दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा कुंटली शानी. माझी बोलणी चाता कळो यावी तैशी करा बाळाची चिंता. तुका म्हणे आता नका देऊ अंतर, न कळे पुढे काय कायसा होईल विचार. परत बोलण्यासारखं आहे, पण आपली वेळेची मर्यादा असल्यामुळं ज्या संतांनी आमच्यावर उपकार केले, आता थोडं थोडं तुमच्यापुढं मांडलं. कारण इथं एक एक असे बसलेले महाराज, हो काय सांगावं तुम्हाला, फक्त बसलेले म्हणून गप येते. हो तुम्हाला माहिती आहे का, सूर्यापुढं दिवटी लंगोटे बाबा, सूर्यापुढं दिवटीनं हनुमंतापुढं कोलाट्याने काय उडी मार. हनुमंतापुढं कोलाटी उडी मारू शकतो, सूर्यापुढं दिवटी लावू शकता. तसं त्याप्रमाणे मोठी मोठी मंडळी. पण एक न्याय असा आहे, वाघाचं पिल्लू वाघाच्या अंगावर लोळायला घाबरत नाही. या न्यायाने तुमच्या पुढं करविली तैशी केली कटकट, वाकडे की नीट देवजाने. बोलता बोलता काही चुकलं असेल तो अल्पशा बुद्धीचा दोष समजा, बरोबर असेल ते मात्र माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबा तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून संतांचं आहे. आणि त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.